नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस जरा असं काहीतरी होता की पाऊस यायचा टाईम असा वाटला की पाऊस येणार आहे, पण पावसाने पण आम्हाला धोका दिला. मग बसला होता आमचा मंग्या खाटावर. म्हटलं असं एवढे काय काय ढग झाले तर पाऊसच येईल, म्हणून विचार केला आम्ही चुलीवर खिचडी करायचा. तर मग करत होते मी तयारी, कांदे लसूण कोथिंबीर, आणि बघितलं तर लगेच ऊन पण पडलं. अरे बापरे म्हटलं. मग चूल पेटवली गेली. चूल पेटवल्यानंतर मग इथं आमचा लसणाचा बिझनेस आहे छोटा मोठा, ते पण दाखवला मीनी. मग आमच्या सासूबाईंनी खिचडीला दिली तडका. खिचडीला तडका दिल्यानंतर माल मसाला मटर वगैरे जे काही टाकायचं होतं ते सगळं टाकून दिलं. मग मीनी घेतलं डाळ आणि तांदूळ साफ करण्यासाठी, म्हणून वेगवेगळं घेतलं होतं. मग त्यानंतर साफ केल्यानंतर मी दोन्हीही मिक्स केले. मिक्स केल्यानंतर त्यांना चांगलं मिक्स करून टाकलं. तेव्हा तर म्हटलं खिचडीची उकळी फुटायला बाकी होती, म्हणून हे सगळं दाखवलं. मग त्यानंतर एवढं काहीतरी वातावरण असं, परत ऊन पडलं, परत सावली होत होती, म्हणून काही समजत नव्हतं. मग उकळी फुटल्यानंतर त्यानंतर मी तांदूळ आणि डाळ हे स्वच्छ धुवून घेतले. पाणी टाकल्यानंतर चांगलं त्यांना स्वच्छ धुतलं. मग कारण कसं आहे, त्या उकळीमध्ये टाकायला त्याच्यानंतर ह्याचं हे काहीतरी चालू होतं, मला हॉटस्पॉट ऑन करून दे, मला मोबाईल दे, असं पागलांनी मला मारत होता. ते असं आमच्या सासूबाई माझे मिस्टरांना खाली बसायचं होतं, म्हणून ते नॉर्मली हळूहळू उतरत होते. त्यानंतर थोडासा असा व्हिडिओ फोन ठेवून मी कुकरला झाकण लावायचा प्रयत्न केला, पण भरपूर जाळ लागल्यामुळे मला पण काहीच लावायला जमत नव्हतं. कसं बसं मी लावून दिलं आणि लाकड्या पुड्या घातल्या गेल्या जाळ हे. नंतर जाळ पुढे घातल्यानंतर एकदम धूर माझ्या डोळ्यातच चालला गेला. मग 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर मग असं वातावरण आमच्या बकऱ्या तिथे चारत होत्या. 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर झाल्या आमची खिचडी तयार. या सगळ्यांनी खायला. पुढच्या व्लॉगमध्ये मी सांगते. धन्यवाद. थँक्यू.